कसे असतात त्यांना आईचं उदाहरण दिलं. लेकुराची ही जाणी किंवा वाही, कुठं जाणी कुठं वाही शब्द अर्थ एकच. तिचं अंतकरण फक्त लेकराच्या हितासाठी वाहत असतं, निर्मळ झऱ्यासारखं. माझं लेकरू श्रीमंत झालं पाहिजे व्यवहारामध्ये, माझं लेकरू सावलीमध्ये असलं पाहिजे, माझ्या बाळासाठी फाटलेले कपडे घालायला मी तयार. ते फक्त आईवर का व्यवहार, फक्त आई. म्हणूनच उदाहरण आईचं दिलं. माझं निरंतर जागृती संत व्यवहारामध्ये नित्य निरंतर माझा पोरगा सुखी असला पाहिजे. आई लेकुराची ही वाही जाणे माऊलीचे चित्त. 10 किलोमीटर अंतर कापणार, कुणाच्या शेतामध्ये खुरपण करणार, कुणाचे भांडे घासणार, कुणाचं धुणं धुणार, पण माझा पोरगा शाळेत गेला पाहिजे. फार प्रेम करते आई. व्यवहारामध्ये आईसारखं कोणी नसतं. फक्त काय झालं, माय बापाची किंमत लेकराला राहते. संत प्रमाणे इतकी आईसाठी फार. मातेशी चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसर्या पुरा जवळी घेता शिन गेला. महाराज म्हटले, कितीही काम केलं एखाद्या बाईने, लेकराला मिठी मारली नाही, सगळ्या कामाचा थकवा जातो. काय ज्ञानोबरांनी आई सांगितली, सकल तीर्थाची धुरी जी एका माता पितरी. पण त्या कवितेची अभंग आपल्याला गरज नाही. अभंग वेळ झाले आणि सांगणारे आणि बाप सांगणारे ज्ञानोबा तुकोबा एवढे प्रमाण कुणाचेच नाही. दुसरं घ्यायची गरज नाही. एवढे आमच्या काही कमी नाही.
श्रीमंत संप्रदायांचा नाव काही दुसरं घ्यायची गरज नाही आपल्याला. खरंच सांगतो, व्यवहारामध्ये आई असते, प्रेम करत असते. बाळू नावाचा मुलगा रोज शाळेमध्ये जायचा. आई कळेल तुम्हाला, आई एक आईसाठी आला, माय गेली, शांतारामजी, ज्योतिरामजी, त्यांच्या 4 मुली अनाथ आहेत. माय बाप गेले, बाप गेला आणि आई पण गेली. त्या आईसाठी जर कीर्तन आहे, एवढा खर्च करून एवढा सुंदर कार्यक्रम ठेवला, एवढा छान मंडप, एवढी छान कूलरची व्यवस्था, एवढी छान सिस्टीम, एवढे गायक वादक कीर्तनकार बोलवले. एक आईसाठी बोलवलं तर मग आई ऐका, सगळ्यांनी ऐका. प्रत्येकाला प्रत्येकाची आई आठवलं, किती प्रेम करते आई, कसं लेकरासाठी जगते आई. ऐका. आणि बाळू नावाचा मुलगा शाळेमध्ये जायचा गुरुजी, आणि शाळेतून आला की आईला विचारायचं, आई या आई, आज वर्गातल्या मुलांनी मला चिडवलं म्हणायचं. काय चिडवलं रे बा? काही नाही, आंधळीचा मुलगा आला नाही, आंधळीचा मुलगा आला, आंधळीचा मुलगा आला. म्हटलं त्याच्यात काय वाईट वाटून घ्यायचं? ईश्वरानं मला एक डोळा दिला नाही ना, मी एका डोळ्यानं आंधळी आहे ना, म्हणून तुला आंधळीचा मुलगा म्हणतात. पण आई तुला डोळा का नाही बरं? तर बाळाला कडे उत्तर देता येत असतं, आईला कडे उत्तर देता येत असतं. अरे नाही, त्याला काय करणार? ए आई, तू दुसरी का दिसते? आई तू अशी आंधळी का जन्माला आली? हे आई, तुला डोळा का नाही? बिचारी माया पाठी घातली, जाऊ दे बाळा, नाही. बरेच दिवस गेले. 7वी पास झाला, 8वी पास झाला, 9वी पास झाला. बाळा 12वी नंतर गुरुजी महाराष्ट्र राज्यातून पाहिलं नंतर गरीबाची पोरं शिकतात हो, श्रीमंताची पोरं सध्या शिकायला तयार नाही. रोडला सगळी श्रीमंताचीच पोरं येतात चौकात, गरीबाची पोरं काय म्हणतात? चौकात मोटरसायकलवर शिकणार का? पेन म्हणूस तर बाप 12 पेन आणून देतोय, वही म्हणूस तर 1 डझन वही आहे. मी पहिला नंबर आला तर माझा बाप मला पेन दे. पहिला नंबर आला तर गुरुजी म्हणायचे, तुला तू एवढ्या एवढ्या पाठ केलं तर मग पुढचा बोल देतो, पुढचा आवाज. आता राहिलं नाही बोल म्हणूस तर गुरुजी. आता एखादा विद्यार्थी तुमच्याकडे आला, तो शिकला नाही तरी बोल द्यावे लागतात. काळ बदलून गेला, पूर्वी तसं नसायचं. रियाज केला, अभ्यास केला तर मग पुढचं मिळायचं. कठीण परिस्थिती होती. गरीबाची पोरं शिकतात. पोरगा शिकला, 12वीला नंबर आला. गरीब आईला खूप आनंद झाला की माझ्या बाळानं माझ्या जन्माचं सोनं केलं, लवकर गेला माझा नवरा, माझा बाळ माझ्यासाठी जगला. खूप आनंद झाला. उड्याच मारायला लागली म्हातारी. आनंद झाला. महाराष्ट्र राज्यातून बाळानं पहिला नंबर आणल्यामुळे गावातल्या सरपंचांनी, गावातल्या मुख्याध्यापकांनी बाळूचा सत्कार ठेवला. मोठी व्यासपीठ बनवलं, ढोल ताशे लावले, तोफा आणल्या, भारीतली शाल आणली, झरीचा फेटा आणला. मस्त अगदी सन्मान चिन्ह तयार केलं. वाऱ्यासारखी बातमी आईच्या कानावर आली, माझ्या बाळाचा सन्मान होणार आहे. आनंदाला माझ्या लागली. माझ्या बाळानं माझं नाव केलं. आईला दुसरं काही नसतं. तुम्ही चांगलं कीर्तन केलेलं पाहिलं की मायबाप रडत असतात. पुत्राच्या विजयी पिता सुखावत जाई. पुत्राचा विजय झाला की व्यवहारामध्ये मायबापाला खूप आनंद होत असतो. पुरानं घर बांधलं, मायबाप मनातली मनात रडत असतात, माझा पोरगा चांगला निघाला. माळ घातली, अरुण महाराजासारखं वाजवलं, माझ्यासारखं कीर्तन केलं की मायबाप आनंदाला हर्ष उल्हासित होत असतो. तसंच झालं. गावामध्ये सत्कार होणार म्हणतात. आईला खूप भरून आलं. बाळ्या संध्याकाळी घरी आला. आई आई, उद्या संध्याकाळी माझा सत्कार ठेवणार. हो बाळू. आई आई, हार कशाचा बनवते? गुलाबाचा बनवते. कशासाठी? काय तुझ्या गळ्यात घालायचं नाही. तू माझं नाव केलं नाही. पाटलाकडून 22 रुपये आणून मी पुढे आणले रे. तू माझं खूप चांगलं नाव केलं बाळ्या. धन्यवाद रे बाळ्या. बाळ्या खूप चांगलं काम केलं. पण आई, मी तुला सांगायला आलोय, तेवढं माझ्या सत्काराला तू यायचं नाही. तुझं आली नाही, ती आंधळी आली म्हणते, दुचकी आली म्हणते, ती भक्ती भक्ती बघ, आंधळी आली म्हणते. तुझ्या बरोबर नाव ठेवतात आहे मुलं. माझ्या सत्काराला तू यायचं नाही. माईच्या हातातला हार खाली पडला. हंबरडा फोडून माय रडायला लागली. बाळ्या, तुला कधीच काही मागणार नाही, मला फक्त तुझा सत्कार पाहू दे. नाही आई, खबरदार, तू जर आली नाही तुला कधी बोलणार नाही, तुझ्याशी कोणतं नातं ठेवणार नाही. फार अवघड झालं. जे घडायला नको ते घडलं. असं सांगून बाळ्या निघून गेला. माय मात्र रात्रभर झोपलीच नाही, रडतच होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बाळाचा सत्कार सुरू झाला. ढोल ताशे वाजायला लागले, तोफांचे आवाज कडाडले. तिला स्थायी म्हणतात बघ, आई तीच असते, तिला दम नाही निघाला. सांगून सुद्धा दम नाही निघाला.
डोक्यावरती एक अंधारामध्ये शाल घेतली, माझ्याकडे बघा, आणि एक अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये ती माय उभी राहिली, लांबून आपल्या बाळाचा सत्कार पाहत होती, आनंदाचे अश्रू डोळ्यामध्ये होते. मास्तर त्याच्या गळ्यामध्ये हार घालताना पाहिला, आईला आनंद झाला, गदगद गदगद मन भरून आलं. तेवढ्यामध्ये एका मास्तराची नजर गेली आईकडे. त्या मास्तराने आवाज दिला, माय एवढा लांबून काय पाहता, म्हणजे तुमच्याच बाळाचा सत्कार आहे, पुढे घ्या. नाईलाजानं पुढे जावं लागलं. आईच्या सुद्धा गळ्यामध्ये हार घातला. त्याच्या एका आंधळ्या आईने एवढा छान पोरगा घडवला. हे सामाजिक दृष्टीनं खूप चांगलं झालं, पण बाळाला आईचा खूप राग आला. सांगितलं होतं मी आईला यायचं नाही, तरी सुद्धा माझी आई आली. रागाने बाळा निघून गेला. 6 महिने गेले, 8 महिने गेले, 1 वर्ष गेलं, बाळा काही परत आला नाही. म्हातारी विचारली, रोज काठी टेकत आंधळी माय गावातल्या चौकामध्ये जायची, वाट्यावरती बसून पोस्टमनला विचारायची, साहेब माझ्या बाळाचं काही पत्र आलंय का, तू माझ्यावर नाराज झालाय, येईल उद्या. पोस्टमनला आपली सवय झाली होती. आई मात्र रोज विचारत होती. पोस्टमन मात्र आपला निशब्द होऊन जात होता. बोलता बोलता गुरुजी आता 5 वर्ष निघून गेले. बाळा आईला विसरून गेला होता. मोठा साहेब झाला होता, चांगला मोठा प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षक झाला होता. तिथून तो परराज्यातून परदेशात गेला होता. आईला मात्र विसरून गेला होता. अशी बरीच मुलं आहेत, श्रीमंत झाल्या आई वडिलांना विसरून गेली. बघा, भाग्यवान मुलं आहे ती. आमच्या शांतारामजी सारखी, ज्योतिराव सारखी, या मुलींसारखी भाग्यवान मुलं आहेत, जिवंतपणे आईचा सांभाळ करतात, गेल्यावर आईसाठी कीर्तन ठेवतात. भाग्यवान मुलं आहेत बघा. ध्यानात ठेवा रे. विनंती असेल, मायबाप निघून गेल्यावर 10 लाख खर्च करण्यापेक्षा या अक्रूर महाराज साखरेचं कीर्तन आहे, घरी घेऊन जा. तुमच्या जिवंत असणाऱ्या मायबापाला तुमचे 2 हात द्या. जेवता येत नसेल तर जेव घाला, चालता येत नसेल तर चालवा. मी नक्की सांगतो बघा तुम्हाला, हे 2 हात तुमच्या जिवंत आई वडिलांची सेवा करत असतील ना, या 2 हाताला या जगाच्या बाजारात कुणाच पुढे पसरण्याची गरज राहणार नाही. एवढे श्रीमंत व्हाल, फक्त माय बापाला जिवंतपणे देऊ नका. विनंती एवढीच आहे, हर बात को तुम बोलो भले, माँ बाप को तुम मत भूलो. हर बात को तुम बोलो भले, माँ बाप को तुम मत भूलो. चाहे लाख कमाई धन दौलत, चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटी बनाया, हाथ है सब इस राज को मत भूलो. हर बात जिवंत असताना माय बापाला रडू नका. विनंती असेल, माय बापे केवळ काश, माय बापे केवळ काश, माय बापे केवळ काश, माय बापे केवळ काश. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, पुंडलिके काय केले. जवळ पंढरपूर. पुंडलिकाने काय केलं, परब्रह्म
उभे ठेवले. विश्वाच्या मालकाला विटेवरती उभं करण्याची ताकद जर आई वडिलांच्या सेवेत आहे. प्रत्येकाला ऐका, जिवंत आईला कधी रोडू नका. बाळ्या मात्र निघून गेला होता. रोज आई वाट पाहत होती. आता बाळ्या जाऊन 20 वर्ष निघून गेले. म्हातारी आता जीर्ण झाली, थकली दमली. बाळ्याची वाट पाहून तिचे डोळे थकून गेले. बाळ्या काही आला नाही. वाट पाहून पाहून थकली, श्वासोश्वास कमी पडले. गावातली म्हातारी मेली म्हणून, तिला कोणी नाही म्हणून गावातल्या चांगल्या व्यक्तीने तिची माती केली. तरी बाळ्या आला नाही. दशक्रियाविधी झाला तरी बाळ्या आला नाही. गंगा पूजन झालं तरी बाळ्या आला नाही. आई वारून आता 5-6 वर्ष निघून बाळ्या आईला विसरून गेला होता. आता आई जाऊन सुद्धा 10-15 वर्ष झाले. 40 वर्षाचा कालखंड गेला आणि माथारा झालेला बाळ्या काहीतरी कामाच्या निमित्तानं महाराष्ट्रात आला. जिथं काम निघालं ते जन्मगाव निघालं. त्याला तालुका झालं होतं. जन्मगाव पाहिलं, शाळा दिसली, ते घर दिसलं, सगळं आठवून आले. माहिती पडलं की आई आता राहिली नाही. जवळजवळ घराच्या गेला गुरुजी, दरवाजापर्यंत गवत वाढलेलं होतं. कोणी त्याला ओळखत नव्हतं. ते गवत बाजूला सारं जुन्या घरामध्ये गेला. कौलाचं घर, सगळीकडे जाळ्या झालेल्या. बापाचा एक फोटो लावलेला होता भिंतीवर. तो फोटो पाहिला, त्या फोटोच्या जाळ्या बाजूला केल्या. त्या फोटोच्या शेजारी एक पांढरा कागद, झिरझिर झालेला कागद पडलेला होता. तो कागद हातामध्ये घेतला. माझ्याकडे बघा, लक्ष देऊन ऐका. त्या कागदावर वाचायला सुरुवात केली. 22 ओळी दिलेल्या होत्या. त्याच्यावर लिहिलं होतं, चिरंजीव बाळू मी तुझी अंगाई मान. अरे माझ्या आईला लिहिता येत होतं. त्या दिवशी कळालं बाळा. खाली लिहिलं होतं, बाळा तू माझ्यावर नाराज झालास. मी खरंच तुझ्या सत्काराला यायला नको होतं. तू माझ्यावरती नाराज होऊन निघून गेलास. पण मी तुझ्यावर नाराज नाही. मी तुझी आई आहे. माझंच चुकलं मग, मी यायला नको होतं. तू निघून गेल्यापासून मी तुझी खूप वाट पाहिली. वाट याच्यासाठी पाहिली की तुला एक गोष्ट सांगायची होती. अरे काय सांगायचं होतं आईला मला? पुढे दिलं होतं, बाळा तू 7वी पास झाल्यापासून ते तुझा सत्कार होईपर्यंत रोज एक प्रश्न मला विचारायचा. आई तुला डोळा का? आई तू डुचकी का दिसते? आई तू आंधळी का? आई मला आंधळीचा मुलगा का म्हणतात? मी तुला कधी सांगितलं नाही बाळा, पण आता मरून चालले म्हणून सांगते. कदाचित ती चिठ्ठी तुझ्या हातात पडते की नाही पडते मला माहिती नाही. बाळा मला 2 डोळे दिले होते देवाने. जन्माला आले तेव्हा 2 डोळ्यांविषयी आले होते. तुझ्या गावात मी जन्माला लग्न होऊन आले. नांदायला आले तेव्हा सुद्धा मला 2 डोळे होते. तुझ्या बापाला दारूचे व्यसन लागलं, बाप मरून गेला. माझ्या पोटामध्ये तुझा अंश ठेवून गेला. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं, आई मला गोरापान मुलगा झालाय, फार छान आहे, फक्त एक अडचण आहे, तुमच्या पोराला एका डोळ्यानं जग दिसणार नाही. मी म्हटलं डॉक्टर असं करू नका, माझ्या पायाला 2 डोळ्याने जग पाहिलं पाहिजे. डॉक्टर म्हटले मग त्याला एकच उपाय, या समयाला तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन करावं लागेल. तुमचा डोळा काढून जर बालपणात या तुमच्या पोराला बसवलं तर तुमचा पोरा 2 डोळ्याने जग पाहिल. होकार दिला बाळा. माझा एक डोळा काढण्यात आला, त्याचं ऑपरेशन करून तो डोळा तुला बसवला. तेव्हापासून लोक मला आंधळी म्हणायला लागले, जग मला डुचकी म्हणायला लागले. वाईट वाटलं नाही का? माझ्या डोळ्याला तू अभ्यास करत होता, माझ्या डोळ्याला तू जगत होता. आता कळून चुकलं होतं. ज्या डोळ्यानं महाराष्ट्र फिरलो, ज्या डोळ्यानं जग फिरलो, तो डोळा माझा नाही, तो डोळा माझ्या आईचा आहे. रडून रडून चिठ्ठी भिजून गेली होती. माफी मागायला मात्र आई राहिली नव्हती. आपल्याही जीवनात आईचा असाच एखादा उपकार असेल त्याही तुम्हाला कधी सांगणार नाही. माझा ऍक्सिडेंट झाला गुरुजी. साताऱ्याहून कीर्तन करून मी कराडला कीर्तन केलं. उंबरज नावाचं गाव आहे. सातारा कोल्हापूर हायवेला उंबरज नावाचं गाव आहे. त्या उंबरजच्या टर्नला माझ्या गाडीने पलटी मारली. माझा हात मोडला, पूर्ण डॅमेज झाला. या हाताला 2 हाडं टाकली, नवीन हात बसवला, जसाची तसा तयार केला. फक्त त्या हाड तुटल्यावर माझी एक शीर त्याच्यामध्ये तुटली होती. डॉक्टरांना वाटलं महाराजांचं वय तरुण आहे, बरोबर होऊन जाईल, म्हणून त्यांनी ती शीर काही टाकली नाही. परिणामी हात चालू झाला 8 महिन्यानं, पण हाताची स्पंदन राहिली नाही. असाच राहायचा, असा केलं तर असंच राहायचा, असा केलं तर असंच राहायचा. फेटा घालता येईना, धोतर घालता येईना, निरू घालता येईना. एवढा तरुणात काठा महाराज मी अपंग झालो. डॉक्टर म्हणायचे होईल,
आणि लोक म्हणायचे आता होत नसतं, महाराजाचं काम झालं. लोक अशी जखमीवर मीठ सोडायला तयार होत असतात. फार अवघड झालं, काय करावं समजत नव्हतं. 6 महिने गेले गुरुजी, 1 वर्ष गेलं, हात काही वर यायला समाधान महाराज. शेवटी नाईलाजानं निगाळ्यात हात घालून कीर्तन केली. भावानं फेटा बांधला, मी कपडे घालायचे. मला लई दुःख व्हायचं. स्वावलंबी जीवन निघून गेलं, पहिल्यासारखा फेटा येणार, पैठ राहता येणं, अपंग झाल्यासारखं झालं. एकदा खालच्या रूम मध्ये बसून मी रडायला लागलो. मला आई सांगायची तुम्हाला, आमची आई जवळ आली, मी अक्का म्हणतो तिला, जवळ आली, माझ्या डोक्यात हात फिरवला, माझे डोळ्यातले अश्रू पुसले आणि मला म्हटले, बाळा तुझ्या डॉक्टरांना विचार, माझ्या हाताची शीर काढून तुझ्या हाताला बसवता येईल का? तुझा हात पहिल्यासारखा चालू झाला, माझा हात बंद राहिला तरी चालेल, पण तुझ्या हाताची तुला गरज आहे. माझ्या आईत हाताची शीर काढली अरुण महाराज, ती शीर मला बसवलेली आहे. 57 टाकले माझ्या हाताला. कीर्तन झाल्यावर पाहू शकता. ऐका, हात आज फेटा बांधतो, काम करतो, कृपा फक्त आईची आहे बघा, बाकी कोणी देत नाही बघा. कशासाठी जरा जोरात का सांगतो, एवढे उदाहरण का सांगतोय तुम्हाला? त्या माझ्या बहिणी रडायला लागल्या. का सांगतो? आमच्याकडं अंबाजोगाई नावाचं गाव बीड जिल्ह्यात, तिथे एक डॉक्टर तात्याराव लहाने आहे. ते जे हॉस्पिटलला नेत्रतज्ञ होते. 1 लाख लोकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन फ्री केले त्यांनी. किती? 1 लाख लोकांच्या डोळ्याचे पैसे घेतले नाही. एवढं मोठं काम केलं. पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं त्यांना. ऐका, त्यांना जर कधी भेटले त्यांना विचारा, 7वीला शाळेत असताना 2 किडन्या गेल्या होत्या. त्यांच्या आईला 1 किडनी दिली महाराष्ट्राने. एका किडनीवर डॉक्टर अजूनही जिवंत आहे. मागच्या वर्षी त्यांची आई वारली. भेटायला गेलो, सगळेजण माईकवर बोलले. सगळ्यात शेवटी समाधान महाराज माईक माझ्याकडे आला. मी बोलायला लागलो, माझ्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा लागल्या. म्हटलं, डॉक्टर तुम्ही पद्मश्री झालात, तुमच्या आईमुळे झाला. एवढं जीवन जगलात, तुमच्या आईमुळे झाला. बोलता बोलता मी म्हटलं, डॉक्टर अजून तुमची आई गेली नाही. ते म्हटलं, कसं काय? म्हटलं, जोपर्यंत तुमच्या शरीरात तिची किडनी आहे तोपर्यंत तुमची आई जिवंत आहे. एवढं सांगायचं काय? तुम्हाला किडनी खराब झाली तर किडनी देणारी आई आहे, डोळा खराब झाला डोळा देणारी आई आहे, शीर खराब झाली शीर देणारी आई आहे. 11:15 काटा गेलाय. मला एकच सांगायचंय, लेकुराचे
जाणे फक्त तुमचं हृदय जाणते आहे. तुम्हाला जे लागतं ते देते, तुम्हाला कळणार पण. रडून रडून चिठ्ठी भिजून गेली बाळ्याची, पण माफी मागायला आई राहिली नाही. ध्यानात ठेवा, आपल्या आईने कधी उपकार केलाय सांगता येत नाही. सांगणार नाही माय तुम्हाला माझं दुखतंय म्हणून. ती म्हणेल माझ्या बाळ्याचे पैसे खर्च होतील, त्याचा संसार दिवास मध्ये येईल. कोण? फक्त आई ना. लेकराचे हित जाणे किंवा वाही माऊलीचे चित्त काय. जशी आई कळाली, आता तुम्ही रडला, दगडाच्या हृदयाची माणसं रडली. ऐका ऐका, सगळ्या मातांच्या डोळ्यात आसरू आले. आई कळाली, आता जशी आई आहे ना तशीच संपते, काही बदल. जशी आई आहे तसेच संपत. ऐका, स्वतःच्या पोटात भूक लागली, ज्ञानेश्वर महाराज गावात मधुकरीला जात नाही. स्वतः काकाला भूक लागली, अजिबात नाही. निवृत्तीनाथ महाराजांना भूक लागली, अजिबात नाही. पण मुक्ताबाईच्या पोटात भूक लागली, काकेमध्ये जेवढी ऐकायची. आताचा जो आळंदीचा घाट आहे, त्या रस्त्यानं गावातल्या लोकांना मधुकरी मागायची. ताई, मावशी, अक्का, मला नकोय, माझ्या दादाला नकोय, आम्ही संन्याशाची मुलं आहेत ना, आम्हाला द्यायचं नाही ना तुम्हाला, आम्ही बाटलेला आहोत ना, आमच्याकडे काढल्यावर तुम्हाला विटाळ होतो ना. काय लोक असतील महाराज, त्या काळातला समाज किती अवघड असेल. माऊलीचा चेहरा पाहिला महाराज फोटोमध्ये, तरी माणसाचं मन भरून गेलं. ज्ञानेश्वर महाराज नुसतं वाखरीला येणार आहेत म्हणून तर अख्खी तांदूळवाडी वाखरीला असते. कल्पना करा, माऊली येणार आहे डॉक्टर ज्ञानराज म्हणून राहो. आकडून महाराज सांगतोय, बोलतोय, तर तुम्ही रडताय. काय महाराजांचे कीर्तन आहे, काय आवाज आहे, काय समाधान महाराज शेडचे लावतोय, काय आमचं काही नाही महाराज, त्यांच्या माऊलीच आहे महाराज. हे संप्रदाय ज्ञानोबाईंचा आहे. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पीठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत घेऊन, मेळविली मांदी वैष्णवांची, जयाने घातली मुक्तीची गवांदी. विवेका सागरा ज्ञानाच्या सागरावो, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. ओ मरोनी राजा, काम केलं माऊलीने, बाटलं म्हणायचं. माऊलीला पाहिलं तर बाटलं म्हणायची, झोडी फाडून टाकायची लोक माऊलीची. इंद्रायणीला आंघोळ करू देत नव्हतं. एक वाक्य सांगू, एवढी चांगली तांदूळवाडी आहे, एवढं छान गाव आहे, एवढ्या माता बसल्यात, मुली बसल्यात, मुलं बसली, ज्येष्ठ बसली. एक माझं वाक्य घरी घेऊन जा कीर्तनातलं, लोकांनी दिलेला त्रास सहन करत जा. वाक्य काय का, लोकांनी दिलेला त्रास सहन करत जा. मग लोकांनी नाव ठेवू द्या, सहन केलं की माऊली होता येतं. तुम्हाला खरं सांगू, तुम्ही कधी पंढरपूरला, माळशिरसला, अकलूजला, टेंभुर्णीला गेले, मोठ्या मोठ्या गावामध्ये, तालुक्याच्या गावात लोहाराचं दुकान असतं. त्या लोहाराच्या दुकानात तुम्ही जर कधी गेले, त्याला विचारलं याच्यात काय काय वस्तू तुझ्या दुकानात, तर तो तुम्हाला सांगेल आयरन आहे, घन आहे, छन्नी आहे, हातोडा आहे, कोळशा आहे, भाता आहे. पाहिजे लोहाराचं दुकान, पाहिजे, लक्षात आलं. तुम्ही त्याला विचारा, बाबा याच्यात काय काय आणावं लागतं, तो म्हणतो छन्न्या रोज आणाव्या लागतात,
हातोडा बरेच दिवसातून आणावा लागतो, घन फार दिवसातून आणावं लागतो, आणावं काय लागत नाही. तर म्हणतो ही आयरन कधीच आणावी लागत नाही. कधीपासून आहे आयरन? माझ्या खापर पंजोबाने हीच वापरली, माझ्या ढोपर पंजोबाने हीच वापरली, माझ्या पंजाने हीच वापरली, आजाने हीच वापरली. बापानं पण विचारच पोट भरलं आणि मी सुद्धा विचारच पोट भरतोय आणि माझा पोरगा सुद्धा विचारच काम करतोय. 8 पिढ्या झाल्या महाराज, 8. अजून आयरन बदलली नाही. तुम्ही त्याला विचारा, घन बदलला, लोखंड बदललं, छन्न्या बदलल्या, आयरन का बदलत नाही? तर तुम्हाला उत्तर सांगेल, छन्नी घाव घालते तुटून गेली, घन घाव घालतो तुटून गेला, लोखंड घाव घालतो तुटून गेलं. घाव सहन करणारी आयरन जशीच्या तशी आहे, नाही होत नाही. तसंच विसोबासाठी निघून गेलाय, त्रास देणारे संपून गेले. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी जशीच्या तशी आहे. बघा, लक्षातच ठेवा, सहन करायला शिका. लोक त्रास देतात, त्रास देणारे निघून तुका म्हणे संत सोसी जगाचे आघात. लोकांनी झोळी फाडली महाराज, वह्या बुडवल्या तुकोबारांच्या, अभंग बुडवले, तुकोबारांनी अनुष्ठान केलं, वह्या परत आल्या, देव प्रसन्न झाला. माझ्याकडे बघा, गारवान मिरवणूक काढली तुकोबारांची लोकांनी, हो तरी सुद्धा घोड्यावर बसलो म्हणले. ऐका रे, बाई पाठवली डोंगरावर, तरी सुद्धा माफ केलं गावाला. ऐका रे, गावामध्ये खूप त्रास दिला हो, तरी सुद्धा तुकोबारांनी सहन केलं. सहन करायला शिका. मी संत कशा आईच्या हृदयाचे याच्यासाठी सांगतो, झोळीतलं पीठ मागायची ज्ञानोबा आहे, देता का म्हणे? मला नकोय, काकाला नकोय, दादाला नकोय, माझ्या मुक्ताबाईला भूक लागली. एका मावशीनं माऊलीच्या झोळीमध्ये पीठ टाकलं आणि ती झोळी घेऊन माऊली रस्त्यावर लागले. माझ्या मुक्ताईचं पोट भरेल, धावतच निघाले. विसोबा आडवा आला, ज्ञाना कशाला आलताच गावात? किती वेळा सांगायचं? संन्यासाची मुलं गाऊन टाकलं, आमचं पाठवून टाकलं गाव, कशाला आले रे इथं? तोंड कशाला दाखवता? काय रे? एवढे शब्द ऐकले माऊलीने हात जोडले. बघा माझ्याकडे, माऊलीने म्हणावं, काका मला अजून 2 दिवस नाही मिळाली तरी चालेल, 4 दिवस असू दे, माझ्या दादाला नाही मिळाली तरी चालेल. काका माझ्या मुक्ताबाईच्या पोटात भूक लागली, 6 दिवस झाले हो, तिच्या पोटात अन्न नाही, चेहरा तिचा खाली गेलाय हो, अन्न माहित कोश आहे ना, भूक लागते ना काका. संन्यासाची मुलं असतं म्हणून काय झालं काका? एका भाकरीचं एवढं पोरांना मोकळं पीठ आहे काका, एवढं आम्हाला घेऊ द्या. असं म्हटल्यावर एखादा दुष्टाला दया येईल हो. विसोबाला दया येत नव्हती. माऊलीच्या काकीतली झोळी हिसकावून घ्यायचा, झोळीमधलं पीठ मातीमध्ये टाकून द्यायचा, मातीमध्ये पडलेलं पीठ असं पायाने माती मिक्स करायचा. मी गेल्यावर जर उचललं तर अर्धी भाकरी होईल. काही वाईट बुद्धी महाराज, काही शुभ्र बुद्धी हो. तसेच माऊलीला फाटलेली झोळी घ्यायची, ताट ताट चालत पेटामध्ये जायचं, काठीचा दरवाजा लावून घ्यायचा, आपलं मस्तक गुडघ्यामध्ये घालायचं, हंबरडा फोडून माऊलीला राहायचं. आलाय माझा दादा, आणली असेल भाकरी म्हणून धावतच मुक्ताबाई जायची. पायती तर त्या धुळीमध्ये दगड आहे, दादा कुठं आहे? काठीच्या फटीतून बघायची तर दादा रडताना दिसायचा. रडणाऱ्या दादाला मुक्ताबाई बाहेरून म्हणायची, दादा योगी पाव
बोलूया. दादा या बाहेर. नाही नाही मला अजून भूक नाही. अजून तुम्ही जर रडत असाल तर मी भाकरी खाणार नाही. दादा नसेल भाकरी तरी चालेल पण मला दादा चालणार नाही. मिथ्या कल्पना मागे सारा पाठी उघडा ज्ञानेश्वरा माऊलीव ज्ञानराजा देश देश ज्ञानराजा ज्ञान राजा मऊलियो ज्ञान राजा है ज्ञान राजा ज्ञान राजा ज्ञान राजा ज्ञान राजा खूप साधी आहे. खूप राग म्हणता येतील. विशारद केलेला महाराज राग रागण्याची थोडी माहिती आहे तुमच्या एवढी नाही पण थोडी आहे. अर्थ एवढा आहे की माऊली बाहेर घ्यायची कुठून तरी भाकरी मिळायची तो दिवस निघून जायचा. भाकरीचं पीठ मिळू दिलं नाही कोरांना मिळू दिलं नाही. माझ्याकडे बघा काय अडचण नाही. अर्थ काय भाकरीचं पीठ मिळू दिलं नाही अंघोळ करू दिली नाही. बाटलो रे म्हणायची. अंगाला स्पर्श झाला तर बाटलो म्हणायची. एवढा त्रास लोकांनी माऊलींना दिला. विसोबानं भाकरी सुद्धा एकदा मांड खाण्याची इच्छा झाली तर खापर सुद्धा दगड माती खापर म्हणजे दगड माती खापर सुद्धा मिळू दिलं नाही. कसं करील मुक्ता मांड पाहिला आता विसोबा जगातला सगळ्यात वाईट माणूस आहे. खळ खळ म्हणजे खातो आपलं जर आपल्याशी लढतो आपलंच खातो ना आपल्याशी लढतो. खळ आपल्याच दुकानात काम करतो ना आपलं खळ आपल्याच गाडीत राहतो ना आपल्याच टिंगली करतो. खळ 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 आपल्याच खातून लढतो. खळ जगातला दुष्ट माणूस आहे बघा. हा सप्ताह कसा होईल पाहिला येतो. हा काय करतो पाहिला येतो. अशी खळ असतात. आडवा आडवा ऐका कसं करतील मुक्ता मांडव. मी खापरच दिलं नाही पण चमत्कार झाला. माऊलीनं पाठीवरती अग्नी जोडलेला होता. मुक्ताबाई मांडव भाजत होती. लाजला हो लाजला. हात मारली मुक्ताबाईने त्याला. काका थोडा लांबून काय पाहतात जवळ येऊन बघा. जाणणाऱ्या माणसाला असं जवळ येऊन दाखवायचं. अजिबात त्रास द्यायचा नाही त्याला. तो आपल्याला त्रास एखादा माणूस आपल्या चांगल्यावर जळत असतात टेन्शन घ्यायचं नाही. जवळ येऊन जवळ बोलावलं त्याला. कुणाला त्यानं भाकरीचं पीठ मिळू दिलं नाही. कुणाला मांड करायला खापर मिळू दिलं नाही. कुणाला इंद्राणीची आंघोळ करू दिली नाही. त्याला जवळ बसवलं
आणि माऊलीच्या पाठीवरचं मांड त्याच्या ताटात टाकलं, त्याला खायला दिलं. ज्यानं त्रास दिला, त्रास, जे खांची रंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो होता परस्परे पडो. ज्याने त्रास दिला त्यांना सुद्धा उपकार करतात. जसं त्रास देते लेकरू, आई त्याला माफ करते. डोळ्यानं पाहायला भेटत नाही, खायला देत नाही काही पोरं, तरी सुद्धा गोठ्यातली आई म्हणते माझ्या पोराचं कल्याण असावं. तसं त्रास दिला विसोबानं, माऊली म्हणतात तो संत झाला पाहिजे. त्याला सुद्धा संत बनवलं. लेकू राजे ज्या कंठातून जागा निघतात लोक त्याला वाह म्हणत असतात, त्या बात म्हणत असतात, परत बोलवा म्हणत असतात. काय महाराजांचा आवाज आहे, काय गोडवा समाधानजी.
तुमच्या आवाजामुळे आम्हाला सगळ्याला समाधान मिळालं. आमच्या आईचा चेहराच आमच्या डोळ्यासमोर आला. लेकराची ही 2 तास झाले, 12 वाजले बघला आपल्या घरी. 10 सव्वा 10 वाजले होते सुरू व्हायला. 10-15 मिनिटं मी तुमचे घेणार आहे. 10-15 मिनिटांमध्ये आपले फुलाचा कार्यक्रम आरतीचा होईल. 12:30ला कीर्तन संपेल. जाता जाता फक्त एवढंच सांगायचं, एक आईसाठी कथा सांगितली बाळाची, आणि एक संतासाठी सांगितली ज्ञानोबाची. लेकराची ही म्हणजे आई कशी आहे, संतासारखी. संत कसे आहेत, आईसारखे. लेकराचे हित जाणे माऊलीचे चित्त. जोपर्यंत माहेरात आई जिवंत आहे, ते माहेर त्या मुलींना माहेर आवडत असत. छोट्या मुली तर बसत नाही, त्या प्रत्येक मुलीला काय आवडतं, दिवाळीच्या मुला लेकिया सावली. जसं आता 15 दिवसांना आमच्या सगळ्याला एकच दिसतंय, वारी, भजन, दिंडी करमत नाही. एकदा माऊलीचा प्रस्थानचा दिवस जवळ आला. श्री ज्ञानदेव, श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव, श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव, श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव, श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव, मी 58 नंबर दिंडीमध्ये चालतो. माऊलींच्या सोहळ्यात निघोजकरांची दिंडी आहे. आमचे गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल महाराज घोडे चालायचे, मागे चालायचे. 15 वर्ष मी पायात चप्पल घातली नाही. इतकं गोड भजन केलं ना, लय सुंदर. ज्ञानोबाराया अजून 2 तास. लय गोड भजन, लय सुंदर. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. भाळवणी जवळ, भाळवणीच्या पुढे दिंडी निघाली. 20 किलोमीटर राहिली. वाकडी 20 किलोमीटर. बरं, आमचा ताळकरी म्हणतो, वचन ऐका
दोन तास म्हणू शकतो, डबल साथ घेणार नाही, डबल गवळण घेणार नाही, डबल राग घेणार. हे माझं नाही, आमचे गुरुवर्य आमच्या महाराजांचं आहे. सगळ्यात साधी पकवाज वाजवायचो. माझ्या हाताची गट्टे अजून गेले नाही. चांगला पकवाज वाजवायचं, तुमच्यासारखा असं गोड वाजवायचो. म्हणजे महाराज नाचून काकड्या करायची, पायात घुंगरं बांधून. त्या सगळ्या चाली माझ्या कानावर पडायच्या. त्या सगळ्याची सगळ्या माझ्या पाठ झालेल्या आहे. 10 वर्ष पकवाज वाजवला. त्या चाली कानावर पडल्या. त्या चाली म्हणता म्हणता संस्थेत अभ्यास झाला. मग लोक कीर्तन केसरी म्हणाले. माझं काही नाही, ते संतांचं आहे. का आमचं बाहेर आता जवळ आले बघा. आपुल्या माहेरा आपण पण जरी का जाणार, आपलं एकच बाहेर पण दरी माझे बाहेर साजरी वारकरी म्हटलं. 10-15 दिवस गेले की त्याच्या मनात तसं याच्या मुली असतात ना, जोपर्यंत माहेरात तुमची आई आहे तोपर्यंतच माहेरात जायचं. एकदा माय निघून गेली, माहेर संपलं, राहतच नाही. तुम्ही पूर्वीच्या काळात ती सासूरवाशी मुलगी आठव. ती मुलगी आहे ना, पंढरपूरून बसायची, फाट्याला उतरायची. फाट्याला उतरली ना ती काय काठ्यामध्ये एक पिशवी असायची, एका हाताला पोरगा असायचं, कमरेला एक पोरगा असायचं, 2 पोराची माळ. फाट्यावरून अशी पायी 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 आईला भेटायला, बापाला भेटायला, भावाला भेटायला निघायची. निघाली का रस्त्याला सकाळी पहाटच उठलेली असायची. चालत 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 एसटीच्या फाट्याहून गावामध्ये निघाली तांदूळवाडीला. रस्त्यानं तिला अशी दगडाचा रस्ता असायचा. त्या दगडाच्या रस्त्याला तिच्या पायाला ठेस मारायची, ठेस दगड लागायचा. एक पोरग करंगलीला, एक कमरेवर, हातामध्ये पिशवी, आईला भेटायची, कपाळावर कुंकू लावलेलं, डोक्यात पदर घेतलेला. आठवा जेव्हा ती अशी रस्त्याला लागायची, दगडाला पाय लागला, तिच्या पायातून रक्त यायचं. तरी ती त्या दगडाला म्हणायची, तुला तर नाही लागलं ना हे दगडा, तू माझ्या माहेरच्या वाटेचा दगड आहे, तुला लागलं नाही ना. काय प्रेम असायचं. आज माहेराला जाणे झाली झाली हो पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. बहिणाबाईच्या ओव्या, माझ्या माहेराच्या वाटे ठेचा, वाटेच्या रे दगडा, तुला तुटली का वाचा. सांग ना, तुला तर लागलं नाही ना माझा पाय, पायाला इच्छा लागले. पण माहेराचा दगड सुद्धा तुला प्रेमाचा असायचा. घरी जर गेली ना, आई तुला मिठी मारायची. 5-7 दिवस राहिली तर द्यायला काही नसायचं आईकडं. गरीब माय त्या पोरीच्या पिशवीमध्ये कांदे द्यायची. कांदे काय द्यायची वस्तू आहे का, बटाटे काय द्यायची वस्तू आहे का. पण घरात एक कांदे का होईना लेकराला द्यायची आई असते महाराज. आई सारखं कुणी नसते. या शांतारामजीला, या ज्योतिरावला, या 4 मुलींना आज विचारा. सगळा समाज दिसतोय, गोड कीर्तन दिसतंय. समाधान महाराज, श्रीकांत महाराज, अरुण गुरुजी, अक्रोड महाराज 12:15 वाजले तरी संपू वाटत नाही कीर्तन. थोडं चांगलं चाललंय. आणि या सगळ्यामध्ये या शांतारामजी आई कुठं दिसत नाही. येई दूरी दिगंतरा, उन्हाळेने नाही घरी, विजला हो नंदा दीप, कसा जाऊ मी मंदिरी. सावळी माझी आई, सावळी ग माझी आई, सावळी ग माझी आई, मला किती हो प्रेम देई, विजला हो नंदा दीप, कसा जाऊ मी मंदिर. फार प्रेम करतो आई. मी जास्त सांगायला निघणार नाही. 12:15 वाजले. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, लेकरासाठी फक्त आई महत्वाची असते.
आणि आपल्यासाठी संत महत्वाचे असतात. आई आपल्यावरती नित्य उपकार करते. व्यवहार ऐशी कळवळ्याची जाती तरी लाभावी विना लाभाचं विना स्वार्थाचं आणि कळवळा येतो हिताचा कळवळा हाती म्हणून कळवळा म्हणजे फक्त संत आहेत ना. कोटी भारू आहे दगडासारखा गोळा सांभाळते माय तुम्हाला मला जन्माला घालते. माझ्याकडे बघा दगडासारख्या गोळ्याला जन्माला घालते, त्याला घडवते, त्याला उभं करते. आज हा शांताराम नावाचा पोरगा त्याला मागाशी बळीराम नावाचा जो पोरगा आहे बळीराम दादा हा बळीराम जो आहे ना हा बळीराम दादा मला मागाशी आमच्या बाबांनी सांगितलं गंध लावता लावता फेटा बांधता बांधता बाबा लई गरीबातलं कुटुंब हो म्हटले. त्यांच्या बापाला सायकल सुद्धा नव्हती हो म्हटले. पायी पायी चालत चर खांदायला जाणारा बाप आणि त्या बापाच्या आईच्या पोटी हा आमचा बळीराम दादा ज्योतिराव या 4 मुली जन्माला आल्या. काय कष्ट केले महाराज. एवढं सुंदर वातावरण. इंदोरीकरांचं कीर्तन घेतलं गेल्या वर्षी. आधी दुसरं घेतलं बापाच्याला. पुन्हा तारीख भेटली तर घ्या म्हटले खर्च होऊ द्या. माझ्या वडिलांसाठी काय माझ्या आईसाठी काय. एवढी कष्टाची जाणीव ठेवणारी पोरं नाही हो आता कोणी नाही. रोज समाजात रोज 1 वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे माझ्या डायरीमध्ये. 25 प्रस्थान पर्यंत जागा नाही. बाबा सांगा आई, बाबा सांगा म्हणा काकडा, बाबा सांगा शिवाजी महाराज लई कीर्तन आहे. तुम्हाला 200 कीर्तन आहे बघा डायरीमध्ये जागा नाही. रोज 2 तुमचं कीर्तन करून संभाजीनगरला कीर्तन आहे. रोज 2 कीर्तन आहे. पण कीर्तन करण्यापेक्षा माझा संदेश तुम्हाला जिवंतपणे आईला सांभाळा गेल्या. आईसारखं प्रेम कोणी करत नाही. संत आता कोणी राहिले पण त्या बाबावर विश्वास ठेवू नका. बिल्ला फिल्ला लावू नका. कुणाचं नादी लागू नका. लोक फसवत असतात. आमच्या सारख्यावर सुद्धा ठेवू नका. आम्ही सुद्धा डुप्लिकेटच आहे. तुम्हाला पैसे मागणार आहे. ओरिजिनल संत कोण आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे संत आहे. गाथा म्हणजे संत आहे. भागवत म्हणजे संत आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण ही संतांची संगत. तुकोबांचे 2 अभंग रोज वाचणे ही संतांची संगत. ऐका रामायणातला एखादा शब्द वाचणे ही संतांची संगत. आमच्यासारखे संत नाहीत महाराज. ते डुप्लिकेट आहेत. पोटासाठी संत झाले कली तर तुकोबांचं प्रमाण पोट भरण्यासारखे संत नसतात. तुकोबांच्या गाथा म्हणजे संत आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे संत आहे. लक्षात ठेवा पोरांनो. माझं कीर्तन घरी घेऊन जा. मी याच्यासाठी शिकवतोय याच्यासाठी सांगतोय. व्यवहारामध्ये आई खूप प्रेम करत असते. तो कष्टानं पोराने इतकं सुंदर वैभव उभं केलं. काय सुंदर हायवेला जमीन तिथं इतकी मोठी रोप वाटिका. गरिबांचं काम कष्टातून या दोघा भावांनी उभं केलं. मुलींनी उभं केलं. आज चांगल्या गावातच एक मुलगी आहे. 2-3 परिसरात मुली आहेत. थोडा छान हा परिवार कशामुळे घडला. आईच्या संस्कारानं आणि बापाच्या कष्टानं जर या मुलांना ती जाणीव असेल तर आपण म्हटलं पाहिजे पोटी वारव आहे त्याचे सर्व सोयीस आहे. असं कोण आहे. असे संत आहेत. असे संत अशा संतांच्या पायी तो का म्हणे माझी तुम्हा संतावरी ओझे विढोपाद आईसारखं कोणी नसतं. 2 पिशव्या घेऊन बरं का मी खरं सांगतो तुम्हाला 2 पिशव्या घेऊन आज तुमची आई वर गेली असेल. प्रत्येकाच्या हातामध्ये 2 पिशव्या. 2 हात म्हणजे 2 पिशव्या. कर्म आहे अकर्म आहे सत्य आहे असत्य आहे. त्या 2 पिशव्या चांगल्या भरत जा. धनात ठेवा. पिशवीमध्ये माल चांगला भरा. कुणाची बांध करू नका. कुणाची भावना पिशवीमध्ये भरू नका. बरं का भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम बनकर मत रहना. बन न सको भगवान अगर कम से कम इंसान बनो. नहीं कभी हैवान बनो. नहीं कभी शैतान बनो. लक्षातच ठेवा. कुणाचे बाण करू नका. कुणाच्या टोप्या आपल्या डोक्यात घालू नका. मस्त जीवन जगा. पंढरीची वारी करा. गळ्यामध्ये माळ घाला. जेवढा वेळ देवाला देता येईल तेवढा द्या. देशासाठी तिथे धर्मासाठी देवासाठी जगा. लोक तुमचा जे जे कार करतील. संसारही उत्तम करा. त्यालाही आमच्या साधूचा विरोध नाही. धन्य गृहस्थाश्रम करा. जोडून या धरून उत्तम व्यवहारी उदास विचारी करी. मस्त आश्रमाचं फळ घ्या. काही अडचण नाही. पण हे करत असताना मात्र जिवंत आई वडला रडू नका. 2 पिशव्या घेऊन आजी माझी शांताबाई ज्या वेळेला वर स्वर्गाला निघाली
इकडे बघा गड्या, उजव्या हातातल्या पिशवीमध्ये तिने कष्ट, तिने जन्माला घातलेली मुलं, चांगल्या प्रकारची बिचारी गरीब माय त्या पिशवीतून बाहेर पडली. आणि डाव्या हातातल्या पिशवीमध्ये त्या बळीरामजीनं, ज्योतिरामजीनं, या सगळ्या मुलींनी आपल्या आईसाठी ठेवलेलं कीर्तन, त्याच्यामध्ये ज्ञानोबाईंची कथा, तुकोबाईंची कथा, आईच्या कथा, संतांची प्रमाण एवढ्या गोड चाली, देवासाठी केलेला खटाटोप पिशवीतून बाहेर पडला. तेही प्राणा तरवते, आवरती मज मिरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. आणि सगळ्यांसाठी असणारा दंड खाली झाला. आणि भगवंताच्या पायाजवळ आज 12:20 या आईला जागा मिळाली. हात वर करून या सगळ्या मुलांना तिने आशीर्वाद दिला. पोरांनो, तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे, कल्याणाची दिवाळे दया. हात वर करून आईचा आशीर्वाद या मुलांना मिळाला. काळजीच करू नका, बळीरामजी रडू नका. तुमच्या या स्वर्गाला गेली, देवाच्या पायाजवळ गेली, वैकुंठाला गेली. भजन हे साधन आहे. भजन आपलाही उद्धार करतं आणि इतरांचा सुद्धा उद्धार करतं. लक्षात ठेवा, ज्याची मुलं कीर्तन ठेवत असतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. ज्याची मुलं हकटकटा कृती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. प्रमाणच आहे, तुम्ही भक्ती करताय, कीर्तन ठेवताय. आज ही माय देवाच्या पायाजवळ स्थिर झाली, देवाच्या पायाजवळ तिला जागा मिळाली. आज आपण सगळेजण तिला आदरांजली देण्यासाठी आला. एकदा सगळ्यांनी 2 हात वर करा. सगळ्यांनी, ज्याला हात आहे त्याने हात वर करा. बोलून श्रद्धांजली जात नाही रे. हो तांदूळवाडी, चांगलं गाव आहे तुमचं, भास्कर फडाचं गाव आहे. कधी 2 सव्वा तास गेले कळाले नाही. संतांच्या कथा, आईच्या कथा, काही लोक रडली, महिला मंडळी आईच्या आठवणीने जागृत झाल्या. मला सुद्धा डोळ्याला पाणी आलं. 2 तास मला अरुण महाराज म्हटलं आई सांगा. आईसाठी बोललो. जोग महाराज संस्थेचा मी विद्यार्थी आहे. सगळे चरण तुम्हाला सोडून दिले, एकाच चरणावर फक्त चाली लावल्या. 4ही चरणाचा तोच अर्थ आहे, आई सांगितलेली आहे. त्याच्यात अर्थ एवढाच आहे, हात वर करा, आपलाही उद्धार होईल आणि या शांताबाईचाही उद्धार. ज्ञानोबा राजा